ओके. लास्ट लेक्चर मध्ये काय काय झालं कोणी रिपीट करेल? एनीवन? कोणकोणते फंक्शन्स बघितले होते आपण? Logical functions and or not, text functions, raw text. ओके. अजून अजून कोणकोणते होते? बेसिक कोणकोणते होते आपले? बेसिक फंक्शन्स. हे बेसिक फंक्शन्स होते. सम, ॲव्हरेज, मीन, मॅक्स, राऊंड, ॲब्सोल्यूट. देन काउंट मध्ये 3 टाइप्स वेगवेगळे. काउंट, काउंट ए आणि काउंट ब्लँक. काउंट आणि काउंट ए मध्ये डिफरन्स काय? Count फक्त न्यूमेरिक व्हॅल्यू काउंट करणार. क्या वैष्णवी, आप बताओ. वैष्णवी, ओके. भवंतु, what's the difference between count and count A? भवंतु, चला लवकर लवकर आन्सर द्या, वेळ नाही आपल्याकडे, आधीच खूप लेट झाले. फंक्शन्स नाही समजले तर पुढे पण काय नाही समजणार. प्रेरणा पाटील, नूतन खोत, सर काउंट मध्ये नंबर्स कॅल्क्युलेट केले जातो आणि काउंट ए मध्ये टेक्स्ट प्लस नंबर, फक्त ब्लँक स्पेस काउंट केला जात नाही. करेक्ट. ठीक आहे. बाकीच्यांना काय समजले का नाही? भवंतु, प्रेरणा, सृष्टी, वैष्णवी. सर अंडरस्टूड. सृष्टी, ठीक आहे. आपण नेक्स्ट टॉपिक बघू. एरर हँडलिंग. ठीक आहे. हा एक सिंपल टेबल आहे. सेल्स अँड ऑर्डर्स. ओके. हा एक फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला मी यूज केलाय. काय आहे? सेल्स डिवायडेड बाय ऑर्डर्स, A2 डिवायडेड बाय B2. ओके. एंटर केला, व्हॅल्यू आली 2000. परत सेकंड, A3 डिवायडेड बाय B3. कोणत्याही नंबरला 0 न डिवाइड आपण करू शकतो. नो. देन तो एरर शो करणार ना. येस. सो इथे एरर काय आलाय? नॉट डिव्हिजिबल बाय 0. करेक्ट. आणि लास्टला
सेम A4 डिवाइडेड बाय B4. ओके. तर एक्सेल मध्ये मोस्ट कॉमनली 3 एरर्स आहेत. एक फर्स्ट नॉट डिव्हिजिबल बाय 0 हा, ठीक आहे. सेकंड आहे व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर कधी येतो? ज्यावेळी आपण वेगवेगळ्या 2 डेटा टाइप्सवर ऑपरेशन्स परफॉर्म करतो. जसे की इथे या कॉलम मध्ये कोणता डेटा प्रेझेंट आहे? हा एवढा डेटा. कोणता डेटा टाइप आहे या डेटाचा? numbers, नंबर्स, करेक्ट. आणि हा कोणता आहे डेटा टाइप? words मध्ये टेक्स्ट, text, sorry. करेक्ट. मग या दोघांचे ऍडिशन होऊ शकते? No. नो. जर आपण 2 वेगवेगळ्या डेटा टाइप वरती ऑपरेशन्स रन करत असेल तर तिथे व्हॅल्यू एरर हा शो होतो ॲज लाईक दॅट. ओके. आणि थर्ड कॉमन एरर आहे हा NA. NA काय असतं की व्हॅल्यू नॉट फाउंड. आता इथे व्ही लुकअप आहे, हे आपण पुढे बघणारच आहे. ठीक आहे. व्ही लुकअपचा सिम्पली यूज काय असतो की एखाद्या लुकअप व्हॅल्यू म्हणजे आपल्याला एम्प्लॉय आय डी वरून त्या एम्प्लॉयची पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर एम्प्लॉय आय डी वरून आपण ती माहिती काढणार. मग लुकअप व्हॅल्यू झाली आपली एम्प्लॉय आय डी. ठीक आहे. तर आपल्याला हा एक टेबल आहे सिम्पली 2 रोजचा. 101 अमित, 102 रोहित. ठीक आहे. मला 103 ची माहिती डिटेल पाहिजे आहे. तर या टेबलमध्ये 103 नावाची आय डी प्रेझेंट आहे? No. नो. मग ती त्याला व्हॅल्यू सापडणारच नाही. त्यामुळे तो एरर काय थ्रो करणार? NA. ज्यावेळी व्हॅल्यू टेबल रेंजमध्ये नसेल तर एरर शो करणार NA. जर व्हॅल्यू डिव्हिजिबल बाय 0 असेल तर हा एरर शो करणार. आणि जर 2 वेगवेगळ्या डेटा टाइप वरती आपण ऑपरेशन्स करत असेल तर व्हॅल्यू एरर शो करणार. ठीक आहे. तर हे एरर आपण कसे हँडल करायचे? सपोज आपल्याकडे पुढे जाऊन जर लार्ज डेटा आला आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन्स करायला लागतील, त्यामध्ये पण हे कॉमनली एरर हेच येणार आहेत. सो प्रत्येक एरर हँडल करायसाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत. तर पहिला आपण बघू डिव्हिजिबल बाय 0 साठी. ठीक आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही कारण की डिव्हिजिबल बाय नंबर होतं. 10,000 डिव्हिजिबल बाय 5 2000 आलं. प्रॉब्लेम फक्त इथे आहे 8,000 डिव्हिजिबल बाय 0. आता हा टॅकल कसा करायचा? तर त्यासाठी एक फंक्शन आहे इफ एरर. ओके. इफ एरर नावाचं फंक्शन आहे. त्याचे ॲट्रिब्यूट्स बघा काय आहेत. पहिला तर आहे व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते. आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म केले? सिम्पली डिव्हिजनचं. एरर कोणत्या सेलमध्ये आहे? या 2 सेलमध्ये. सो मी काय चूज केले? A3 डिव्हिजिबल बाय B3. ओके. इथेपर्यंत कळालं? ठीक आहे. आता आपल्याला एरर येते डिव्हिजिबल बाय 0. तर मग आपल्याला एक काहीतरी आउटपुट शो करायचं आहे. तर मी इथं आउटपुट मध्ये लिहिलं नंबर कळालं कसं आलं? जर एरर येत असेल तर आपण हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही लिहिलेलं असेल तेच इथं प्रिंट होणार. ठीक आहे.
वेट इथं का झालं नाही फर्स्ट सेल मध्ये? सृष्टी सर बिकॉज ते डिव्हिजिबल आहे म्हणून. इथे का झालं कारण की इथं एरर शो होत होता, त्यामुळे इथं कंडिशन काय आपली A3 डिवायडेड बाय B3 जर एरर देत असेल तर व्हॅल्यू काय शो होणार, नंबर कांट डिव्हिजिबल बाय 0. कळालं इफ एररचा यूज? येस सर. ओके. इफ एरर अजून कुठे यूज होतो? व्हॅल्यू एरर मध्ये होतो. व्हॅल्यू एरर का आली? कारण की दोन वेगवेगळ्या डेटा टाईपची ऍडिशन होऊ शकत नाही. सो इथं 3 ठिकाणी एरर आहे. ओके. सिमिलर इफ एरर चूज केलं मी A16 प्लस B16, हे दोन सेल आले आणि मला काय शो करायचं आहे, इनव्हॅलिड डेटा. सो जिथं जिथं एरर असतील तिथं तिथं इनव्हॅलिड येणार, जिथं एरर नसेल तिथं डिरेक्टली ऍडिशन आली. इथं 40 आणि 40 सिमिलर डेटा टाईप आहे, सो ऍडिशन काय येणार 80. आता इफ एररला मी जर यूज केलं तर इथं काय येणार 80च येणार, कारण की इथे हे फंक्शन हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, यातून काय एरर शो होत नाही. कळाले हे दोन एरर्स कसे सॉल्व करायचे? पहिला व्हॅल्यू एरर आणि दुसरा डिव्हिजिबल बाय 0 वाला. ठीक आहे. आता हा NA, NA म्हणजे काय, व्हॅल्यू नॉट फाउंड. ओके. इथे व्हॅल्यू मिळाली बघा, कारण की मला 102 पाहिजे होता. 102 वाला रोहित आहे इथे, सो त्याचा डेटा मला इथे मिळाला. ठीक आहे. तर इज NA काय करतं बघा. ओके. NA हा जर एरर आला तर तो सॉल्व करण्यासाठी इज NA नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे. इज NA मध्ये काय करायचं असतं, फक्त व्हॅल्यू द्यायची असते. आपल्याला व्हॅल्यू काय द्यायची आहे, व्ही लुकअप वाली, कारण की आपल्याला ती लुकअप थ्रू आपण सगळ्या व्हॅल्यू सर्च करणार आहे ना, त्याचा पूर्ण डेटा फेच करणार आहे. जर कुठेतरी दुसरं ऑपरेशन असेल तर तो फॉर्म्युला इथे येणार या व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये. ओके. इज NAचं आउटपुट फक्त दोनच असतात, ट्रू अँड फॉल्स. तर मी एंटर केलं, ट्रू का आलं, कारण की इथं एरर आहे म्हणून. इथं आता सेकंड रो मध्ये एरर नाही आहे, त्यामुळे ते फॉल्स आलं. कळालं इज NAचं? त्यात आपण आणि एक काम करू शकतो, आपण इफ आणि एल्स यूज केलं होतं. इफ स्टेटमेंट आपण बघितलं होतं, आठवते? येस सर. ओके. आता मी इथं काय केलंय बघा, इफ स्टेटमेंटचा यूज केलेला आहे. त्यामध्ये लॉजिकल टेस्ट माझी काय असणार आहे, ही इज NA वाली, हे काय देणार मला, ट्रू व्हॅल्यू देणार. इथं हाच सिमिलर फॉर्म्युला, या ट्रू मध्ये हा जो फॉर्म्युला आहे पूर्ण, तोच मी कॉपी केला इफ स्टेटमेंटच्या लॉजिकल टेस्ट मध्ये. या पार्ट मध्ये सेम फॉर्म्युला मी कॉपी पेस्ट केला. ठीक आहे. जर ही माझी कंडिशन ट्रू असेल तर काय येणार, नॉट फाउंड येणार. जर ही माझी कंडिशन फॉल्स असेल तर फाउंड येणार. ओके. ही कंडिशन काय माझी ट्रू आहे, त्यामुळे नॉट फाउंड आलं, आणि फॉल्स आहे कारण की फाउंड आलं. मीन्स ही 103 जी लुकअप व्हॅल्यू आहे ती आपल्या टेबलमध्ये नाही,
त्यामुळे ते आलं नॉट फाउंड. आणि ही 102 जी लुकअप व्हॅल्यू आहे ती आपल्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे मी लिहिलंय फाउंड. ओके, यात एवढं डीप मध्ये जायची काय गरज नाही. शक्यतो आपल्याकडे कधी मिसिंग डेटा नाहीतर लुकअप व्हॅल्यू रिलेटेड डेटा कधी मिसिंग नसतो, त्यामुळे फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग साठी एरर हँडलिंग हा पार्ट होता. कळालं का अजून काय यात प्रॉब्लेम्स आहेत? दोनच पार्ट आहेत, इफ एरर अँड इज एन एनी प्रॉब्लेम? No, sir. Okay, then next part. आपले फंक्शन झालेले आहेत, त्यानंतर पूर्ण डेटा टाइप झालेला आहे. आता आपण बघायचं आहे टेबल आणि पिवट टेबल. ओके, हा आपल्याकडे एक नॉर्मल टेबल आहे. ठीक आहे, यामध्ये आपण काय काय फॉर्मॅटिंग करणार, काय काय कॅल्क्युलेशन्स करणार. चला, पहिलं लेक्चर आपलं फॉर्मॅटिंग करायचं आहे. मला सांगा लवकर लवकर काय काय करायला लागणार. चला भवन तू सांगा, आहात काय लेक्चर मध्ये? भवन तू येस सर. सांगा, मला जर थोडीशी फॉर्मॅटिंग करायची आहे याची, थोडस वेल स्ट्रक्चर करायचं आहे याला टेबल मध्ये, तर काय काय करावं लागणार? बोला लवकर भवन सर तू. मीन्स रिपोर्ट जनरेट करायचा आहे का आपल्याला? नाही नाही, फक्त मला कॉलम विड्थ ऍडजस्ट करायचे आहे, ह्याचा टेक्स्ट चेंज करायचा आहे, बॉर्डर अप्लाय करायचे आहे. फर्स्ट नंबरच्या वरचा जो एरो आहे ना त्याच्यावर एरो नेऊन डबल क्लिक करायचंय. ठीक आहे. डबल क्लिक सर. पुढे पूर्ण सिलेक्ट करून डबल क्लिक करायचं सर. ओके, मी टेबल सिलेक्ट केला हा. ठीक आहे, चला पुढे. डबल क्लिक केलं की ते सेंटेन्स वाईज सेपरेट होईल. असं नाही जर असं केलं तर आपल्याला हे सगळे रो, आपल्याला जे बी कॉलमचा रो आहे तसंच हे सगळं होणार. सो इकडे डबल. तुमचा आवाज ब्रेक होत आहे. ठीक आहे, आपली नॉर्मल प्रोसेस ही आहे की पहिला आपण टेबल सिलेक्ट करतो, देन फॉर्मॅट मध्ये जाऊन ऑटो फिट रो हाईट, ऑटो फिट कॉलम विड्थ करतो. त्यानंतर बॉर्डर अप्लाय साठी फॉन्ट मध्ये जाऊन ऑल बॉर्डर्स वरती क्लिक करतो. जर आपल्याला फिल्टर्स हवे असतील तर फिल्टर वरती जाऊन क्लिक करतो. ठीक आहे, ही आपली नॉर्मल प्रोसेस झाली. आता मला टोटल पाहिजे एका प्रोडक्टची, तर मी काय करणार, इक्वल टू क्वांटिटी इंटू युनिट प्राइस असं करणार, अँड देन डबल क्लिक. हे झालं आपलं ऑटोफिल. ठीक आहे, हे झालं आपला नॉर्मल टेबल, आपण जे रेग्युलर करतो ते. ओके, आता टेबल सेम डेटा आहे आपल्याकडे. आपल्याकडे इन्सर्ट मध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक टेबल आणि एक पिवोट टेबल. फर्स्टली आपण टेबल बघू, नंतर पिवोट टेबलचा यूज बघू. ओके, टेबल इन्सर्ट करण्यासाठी एकतर पहिला कंट्रोल ऑल
पूर्ण आपला डेटा सिलेक्ट करायचा. पहिल्यांदा डेटा सिलेक्ट करायचा. देन त्यानंतर एक शॉर्टकट की आहे कंट्रोल टी, नाहीतर इथं इन्सर्ट मध्ये एक ऑप्शन आहे टेबल. ओके, हा एक पॉपअप विंडो येतो. ऑटोमॅटिकली त्याने रेंज सिलेक्ट केल्या आणि इथे एक चेकबॉक्स आहे माय टेबल हॅज अ हेडर्स. ओके, हेडर्स म्हणजे आपली फर्स्ट रो, जे कॉलमचे नेम्स असतात ते. देन क्लिक ओके. झालं फॉर्मॅटिंग आपोआप. हे झाल्यानंतर आपल्या आपल्या टूल बार वरती अप्पर साईडला टेबल डिझाईन नावाचा एक ऑप्शन इनेबल होतो आपण टेबल इन्सर्ट केल्यावर. ठीक आहे, आता मी टेबल मधल्या सेल वरती माझं क्लिक आहे. H12 ही सेल कुठे आहे? टेबल मध्ये. त्यावेळी हा टॅब आपला इनेबल राहतो. जर मी टेबलच्या बाहेर क्लिक केलं तर हा टॅब डिसेबल होतो. कळाला डिफरन्स? येस सर. जर मला तो परत इनेबल करायचा असेल तर डायरेक्टली टेबलमध्ये कोणत्याही सेलमध्ये क्लिक केल्यानंतर तो इनेबल होईल. तर टेबल डिझाईन मध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फर्स्टली इथं टेबलचं नाव आपण चेंज करू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर चार्ट्स वगैरे लिंक ज्यावेळी करणार आपण त्यावेळी टेबलचे नेम्स इम्पॉर्टंट राहतात. ओके, डिरेक्टली आपण रिमूव्ह डुप्लिकेट करू शकतो. जर आपल्याला हा टेबलचं फॉर्मॅट रिमूव्ह करायचा असेल, मला हा टेबल फॉर्मॅट नको आहे, सो कन्वर्ट टू रेंज नावाचा एक ऑप्शन आहे. इथे काय म्हणते बघा, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट टेबल इनटू नॉर्मल रेंज. येस क्लिक केल्यावर नॉर्मल फॉर्मॅट मध्ये टेबल आला. फक्त एक कलरिंग राहतं. ठीक आहे, टेबल रिमूव्ह करायचं कळालं. त्यानंतर समराइज विथ पिवट टेबल, हे आपण पुढचा ज्यावेळी पिवट टेबल शिकेल त्यामध्ये हे आपण मेन्शन करणार आहे. यानं काय होतं की याच टेबलवरती एक पिवट टेबल इन्सर्ट होतो. त्यावर आपण डायरेक्टली समरायझेशनचे जे ऑप्शन्स असतात ते इनेबल करू शकतो. ओके, देन इन्सर्ट स्लाइसर. इन्सर्ट स्लाइसरने काय होते बघा, स्लाइसर हे फिल्टरचं एक डिफरंट व्हर्जन आहे. फक्त आपण डिरेक्टली इथे जातो फिल्टर्स मध्ये आणि हे असे वन बाय वन सिलेक्ट करतो. बेसिकली स्लाइसर डिरेक्टली आपल्याला एक पॉपअप विंडो देतं, जस्ट लाईक धिस. ओके, आता जर मला फक्त ईस्टचा डेटा पाहिजे असेल तर ईस्टवर क्लिक केलं, डायरेक्टली ते ईस्ट मधला फक्त डेटा शो करेल. आणि इथे पण बघा हा लोगो, रिजनच्या लोगो जवळ बघा इथं फिल्टर आपल्याला दिसले. फिल्टर आपण अप्लाय केलाय असं शो करतं. जर मला रिमूव्ह करायचा असेल तर क्लिअर फिल्टर बघा, तो लोगो परत रिमूव्ह झालाय. जर मी परत अप्लाय केलं तर परत तो लोगो येतो. सो स्लाइसर इज अ डिफरंट व्हर्जन ऑफ अ फिल्टर ऑप्शन. ओके, सर हा पॉइंट डबल सांगणार का जरा? कोणता वाला? स्लाइसर ह्याच्या आधी नाही, याच्या आधी जो चालू केलेला तो. विच वन? याच्या आधी म्हणजे हा नॉर्मल टेबलचा तुम्ही लेट ने जॉईन झालाय का? हा सर. आपण लास्टला बघूया, तो एरर हँडलिंगचा एक होता. आताच हा चालेल. नवीन पॉइंट सुरू केलाय, नॉर्मल डेटा वर्सेस टेबल वर्सेस पिवट टेबल. अच्छा, चालेल सर. ठीक आहे, सिम्पली वेट, आपण हा परत पॉइंट घेऊ. सिम्पली हा आपला नॉर्मल डेटा आहे.
याला मला जर स्ट्रक्चर मध्ये आणायचं असेल एक वेल फॉर्मॅट मध्ये, तर आपल्या बेसिक स्टेप्स काय असतात की आपण कंट्रोलने डेटा सिलेक्ट करतो, देन आपण त्याला बॉर्डर अप्लाय करतो, त्यानंतर फॉर्मॅटिंग ऑटोफिट कॉलम विड्थ राहील, तर ऑटोफिट रो हाईट राहील, जर आपल्याला फिल्टर अप्लाय करायचं असेल तर फिल्टर. ठीक आहे, हे आपले नॉर्मल झालं जर मिळाला डेटा आपल्याकडे मिळाला तर. सो त्यापेक्षा एक ॲडव्हान्स टूल आहे एक्सेलमध्ये की टेबल नावाचं. त्यामध्ये काय होतं की ऑटोमॅटिकली टेबल फिल्टर पण अप्लाय करतं, एक वेल फॉर्मॅटमध्ये पण आपल्याला डेटा आणून देतं. ठीक आहे, ज्यावेळी आपण टेबल इन्सर्ट करतो त्यावेळी टेबल डिझाईन नावाचा एक ऑप्शन आपल्याला इनेबल होतो. जर आपण टेबलच्या बाहेर कुठे क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिकली डिसेबल होतो. परत आपल्याला जर इनेबल करायचं असेल तर टेबल मधल्या कोणत्याही सेलवरती क्लिक करायचं, हा ऑप्शन इनेबल होतो. ठीक आहे, टेबल डिझाईन मध्ये बघा, फर्स्टली लेफ्ट हँड साईडला टेबल नेम असतं, त्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेट्स. जर टेबल फॉर्मॅट आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर कन्वर्ट टू रेंज करायचं, एस केलं की टेबल फॉर्मॅट पूर्ण निघून गेला. मी तर कोणतेही जर क्लिक केलं तर तो इनेबल ऑप्शन होत नाही. ठीक आहे, टेबल रिमूव्ह करायसाठी काय करायचं कळालं, कन्वर्ट टू रेंज. पुढे जाऊन आपण पिवोट टेबल बघणार आहे, तर आपण टेबल थ्रू आपण पिवोट टेबल पण इन्सर्ट करू शकतो. राहिला ऑप्शन आता इन्सर्ट स्लायसर. इन्सर्ट स्लायसर काय असतं की डिफरंट टाईप ऑफ फिल्टर ऑप्शन असतो. आपण जर आता मला फिल्टर इथे आहेत आपले, मला आता फिल्टर थ्रू बघायचा आहे, ईस्ट फक्त बघायचा असेल, इथे चेंज झालं. आपण इथे रिजन वरती फिल्टर अप्लाय केलाय, लोगो दिसतो, कळालं. इथे पण सेम झालंय बघा, फक्त ईस्ट ऑप्शन इनेबल आहे, बाकी सगळे डिसेबल झालेत. इथून जर मी क्लिअर फिल्टर केलं तर इथे पण चेंज झालं, कळालं इथपर्यंत. स्लायसर पर्यंत सगळ्यांना कळालं. ओके, तर आता इथे टेबल स्टाईलचे ऑप्शन आहेत, जसं की फिल्टर बटन. फिल्टर बटन इथले फिल्टरचे ऑप्शन जातात. ठीक आहे, हेडर रो. हेडर रो न आपली पूर्ण जे फर्स्ट रो असते ती डिसेबल होते. ठीक आहे, देन फर्स्ट कॉलम हा फक्त डिझायनिंग हायलाइट होतो. सिमिलर लास्ट कॉलम, जो लास्ट कॉलम असेल त्याला एक डिझाईन येते और कलर पॅटर्न येतो. ठीक आहे, बँडेड रोज अँड बँडेड कॉलम्स. आपण पहिला टेबलला दुसरा एक कलर देऊ. ओके, बँडेड रोज न काय होतं, 1 बाय 1 रोजला डिफरंट शेड येते. इथे बघा, कस्टमर 1, 3, 5, 7 ला सेम आहे, 2, 4, 6 ला सेम कलर पॅटर्न आहे. सिमिलर बँडेड कॉलम्स, बँडेड कॉलम्सला कसं होतं बघा, 1 बाय 1 कॉलमला सिमिलर कलर येतो. कळालं इथपर्यंत. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग इज टोटल रो. टोटल रोने लास्टला एक टोटलचा ऑटोमॅटिकली एक रो इन्सर्ट होतो. ठीक आहे, आता मी इथं युनिट क्वांटिटी मला पाहिजे तर इथं ऑप्शन्स येतात बघा, डिफरंट डिफरंट. इथं ड्रॉप डाऊन लिस्ट असते, तर त्यामध्ये येतात बघा ऑप्शन की ॲव्हरेज काढायची आहे क्वांटिटीची, का आपल्याला तुम्हाला काउंट पाहिजे, काउंट नंबर किती आहेत ते पाहिजेत, मॅक्सिमम कोणते आहे ते पाहिजे, मिनिमम पाहिजे, सम पाहिजे. आता मला जर सम पाहिजे असेल तर सम जनरेट होऊन इथे येणार. जर यातली मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल 10, इथे 10च मॅक्सिमम क्वांटिटी आहे बघा, इथे किती आहे लास्ट 10. कळालं या टोटल रोचा यूज काय. ठीक आहे, आता तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर्स चूज करायचे असतील तर डिरेक्टली इथं डिफरंट डिफरंट कलर्स आहेत, तुम्ही चूज करा.
ओके. टेबलचा अजून एक यूज काय बघा, हा आपण टेबल इन्सर्ट केलाय. ओके, आता इथे हा नॉर्मल आपला टेबल आहे जो आपण खूप आधी करत होतो यूज. तर यात आपण कसं करत होतो, मला जर टोटल प्राइस काढायची तर मी काय करणार, क्वांटिटी इंटू युनिट प्राइस आणि देन एंटर प्रेस करत होतो. करेक्ट. आणि मी डिरेक्टली इथं डबल टॅप करून सगळ्या व्हॅल्यू फिलअप करत होतो. तर टेबलमध्ये बघा ऑप्शन कसं आहे. आता इथं टोटल फॉर्म्युला काय आपला, क्वांटिटी इंटू युनिट प्राइस. आता मी एंटर केल्यावर काय होणार, ऑटोमॅटिकली पूर्ण टेबल मधल्या व्हॅल्यू फिलअप होणार. कळालं. मला इथं ड्रॅग अँड ड्रॉप करायची काही गरज नाही. डिफरन्स कळाला टेबल आणि नॉर्मल टेबल मध्ये. अजून एक गोष्ट, हा नॉर्मल टेबल आहे माझा, याचही रो मी काय फ्रीज केलेलं नाही, काय नाही. स्क्रोल करतोय मी, मला हेडर रो दिसतंय ते, हेडर रो दिसते काय मला? नो. नो. त्यासाठी मला काय ऑप्शन चूज करायला लागणार, जर मला हेडर रो फ्रीज करायचे असेल तर फ्रीज ऑप्शन. फ्रीज पेन इथं व्ह्यू मध्ये आहे, फ्रीज पेन्स मध्ये जाऊन मग मला टॉप रो फ्रीज करावी लागणार. टेबल मध्ये बघा, जस जसं मी स्क्रोल करत जाईन ऑटोमॅटिकली हेडर रो माझी फ्रीज असणार. त्यासाठी मला फ्रीज पेन मध्ये जाऊन काही ऑप्शन एनेबल करायची गरज नाही. किती स्क्रोल केलं तरी माझी फर्स्ट रो ही फ्रीज राहणार, लॉक राहणार. काला अजून एक हा टेबलचा यूज आहे. अँड ओके, अजून एक होम. जर मी डिरेक्टली एक डेटा इन्सर्ट करत गेलो, जर टेबल मध्ये आपण एखादी रो नाहीतर कॉलम इन्सर्ट केला तर ते डिरेक्टली टेबल ते कॉलम और रो अडॅप्ट करून घेतं आणि कॅल्क्युलेशन चेंज करतं. तिथे आपल्याला परत आपण डेटा सिलेक्ट करा नाहीतर डेटाची रेंज चेंज करून ती अपलोड करून मग परत कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. टेबलमध्ये जर आपण एखादी रो नाहीतर कॉलम ऍड केला तर ते ऑटोमॅटिकली ते अडॅप्ट करतं. कळालं नॉर्मल, रेंज आणि टेबल मध्ये काय फरक आहे. ओके, टेबलचा यूज करून आपण डिफरंट चार्ट्स पण इन्स्टॉल मतलब चार्ट्स पण आपण इम्पोर्ट करू शकतो. सिम्पली इन्सर्ट मध्ये जायचं आणि डिरेक्टली चार्ट्स वर क्लिक करून ओके. ओके, चार्ट्स आले. सोबत त्याबरोबर आपल्याला एक रेंज पण देतं की आपल्याला यातलं काय पाहिजे काय नाही, कोणत्या कोणत्या प्रकारचे सॉर्टिंग टेक्निक्स पाहिजे, नाहीतर लेबल्स काय काय द्यायचे, फिल्टर आउटचे सगळे ऑप्शन्स पण आपल्याला देतात. इथं आपल्याला परत आपण चार्ट इन्सर्ट केला, चार्ट रिलेटेड सगळा अनालिसिस वाले टूल्स इथे येतात. चार्टच्या डिझाईन साठी जे जे वेगवेगळे आपले डिझाईन्स आहेत ते सगळे इथे येतात. आपला कलर चेंजेस करू शकतो, कलर पॅलेट वगैरे.
ते एक ऑप्शन इनेबल होतो आणि फॉर्मॅटिंगचा एक ऑप्शन इनेबल होतो, जे इथे सम ऑफ क्वांटिटी बाय रिजन आहे. त्यानंतर ना आपल्या एक्स एक्सिस वर आहेत की ईस्ट नॉर्थ, त्याची शेप काय असावा, त्याचा टेक्स्ट काय असावा. त्यानंतर वाय रिजन वरच्या व्हॅल्यूज. त्यानंतर हे बॅकग्राऊंडला जे लाईन्स आहेत, ग्रीड लाईन्स, त्या चेंज करायच्या असतील तर ते ऑप्शन, ते सगळे इथं फॉर्मॅटिंग मध्ये येतं. ओके. टेबल कळाला इथपर्यंत? टेबलचा यूज ते कसा असतो, काय असतो टेबल. ठीक आहे. आता आपण सिम्पली एक पिवोट टेबल बघू. पिवोट टेबल इन्सर्ट करण्यासाठी फर्स्टली कंट्रोल ने सिलेक्ट करायचा डेटा, ते इन्सर्ट मध्ये जायचं. तर इथे दोन ऑप्शन्स आहेत, एक पिवोट टेबल नाहीतर एक एक्सेल ऑटोमॅटिकली एक आपल्याला रिकमेंडेशन देतं की कोणकोणते पिवोट टेबल्स तुम्ही करू शकता रेडी. फर्स्टली इथं दिलाय, इथे सगळे ऑप्शन्स असतात आणि या साईडला प्रिव्ह्यू अवेलेबल असतो. सो इथे काय, सम ऑफ क्वांटिटी बाय रिजन, त्याचा प्रिव्ह्यू इथं आहे की आपण इन्सर्ट केल्यानंतर ते असे दिसेल. ठीक आहे. सेकंड काय, सम ऑफ टोटल बाय रिजन, त्याचा प्रिव्ह्यू इथे आहे. ओके. हा झाला रिकमेंडेशन, एक्सेल करून देतं. खरं आपल्याला करायचं आहे स्वतः. फर्स्ट काय, तर दोन ऑप्शन्स आहेत, फ्रॉम टेबल रेंज अँड फ्रॉम एक्सटर्नल डेटा सोर्स. जर बाहेरचा डेटा सोर्स कनेक्ट करायचा असेल तर या ऑप्शन थ्रू करायचा. ऑलरेडी आपल्याकडे एक एक्सेल शीट मध्ये डेटा आहे, आपण पहिला त्यावर बघू. सो सिलेक्ट केलं फ्रॉम टेबल अँड रेंज. इथं टेबल अँड रेंज सिलेक्ट झाली ऑटोमॅटिकली. इथे दोन ऑप्शन्स आहेत, चूज वेअर यू वॉन्ट टू चूज वेअर यू वॉन्ट द पिवोट टेबल टू बी प्लेस. आपल्याला नवीन वर्कशीट मध्ये पाहिजे का याच वर्कशीट मध्ये आपल्याला पिवोट टेबल पाहिजे. सो आता मला याच वर्कशीट मध्ये पाहिजे, एक्झिस्टिंग वर्कशीट. देन लोकेशन मी रॅन्डमली चूज केलं, देन क्लिक ऑन ओके. सो अशी एक विंडो येते. ओके. आणि दोन ऑप्शन्स वरती इनेबल झालेत, एक पिवोट टेबल अनालाइज आणि एक डिझाइन. ठीक आहे. पिवोट टेबल हे ऍडव्हान्स व्हर्जन आहे टेबलचं, ज्या थ्रू आपण डिफरंट टाईपचे डेटा समरायझेशन करू शकतो. जसं की आता जर मला इथे पाहिजे रिजन वाईज क्वांटिटी पाहिजे असेल, ओके, ऑटोमॅटिकली ते चेकबॉक्स असतात ना, त्यावर जरी क्लिक केलं आपण तरी एक्सेल त्याच्या हिशोबाने आपल्याला डिरेक्टली ते इथे जे चार ऑप्शन्स आहेत, फिल्टर, कॉलम्स, रोज अँड व्हॅल्यूज, यामध्ये डिरेक्टली ते एंटर करतं डेटा. जर आपल्याला व्हॅल्यू चेंज करायच्या असतील तर आपण मॅन्युअली पण करू शकतो. रोज म्हणजे काय येतं की रिजन आपण रोज मध्ये ठेवले तर रो वाईज ते रिजन इथं प्लेस झाले आहेत. म्हणजे रिजन मध्ये आपल्याकडे काय काय डेटा आहे, ईस्ट, नॉर्थ, साऊथ अँड वेस्ट. ओके. कॅटेगरी आपण कॉलम्स मध्ये प्लेस केले आहे. सो कॉलम वाईज आता कॅटेगरी झाले आहेत. आपल्याकडे कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत, आपल्याकडे दोनच कॅटेगरी आहेत, ऍक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स. ओके. आता पिवोट टेबल सगळे ऑप्शन डिसेबल झालेत, सेम टेबल सारखं. आपण इथे जर क्लिक केलं कोणत्याही सेल वरती तर दोन्ही पण ऑप्शन इनेबल होतात. कळालं. आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत, ओके, इथे ज्या व्हॅल्यूज आपण एंटर करणार त्या असणार सगळ्या व्हॅल्यूज सेक्शन मध्ये. त्यामध्ये आपण डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जसं की इथे व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स मध्ये जायचं, इथे डिफरंट ऑपरेशन आहेत की आपल्याला काउंट पाहिजे, ऍव्हरेज पाहिजे, मॅक्स पाहिजे, मिनिमम पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे, डिफरंट इथं फंक्शन्स आहेत. नंतर इथे शो व्हॅल्यू ॲज, इथे पर्सेंटेज मध्ये जर आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पाहिजे असतील की आपला जर सेल झाला असेल 100% आपला सेल झालाय, त्यापैकी आपण रेव्हेन्यू किती पर्सेंटचा केला,
नाही तर किती पर्सेंट प्रॉफिट मध्ये आहे, किती पर्सेंट आपण लॉस मध्ये आहे. जर अशा टाईपचे जर क्वेश्चन्स आपल्याला विचारतील त्यावेळी इथे हे जे ऑप्शन्स असतात पर्सेंटेज वाले ते चूज करायचे आणि देन क्लिक ऑन ओके. देन हे पर्सेंटेज मध्ये सगळ्या व्हॅल्यू चेंज होतील. ओके. आणि फिल्टर ऑप्शन मध्ये सिम्पली फिल्टर ऑप्शन मध्ये असा एक UI जनरेट होतो. त्यामध्ये सेम जसं की आपलं सिम्पल फिल्टर असतं तसाच त्याचा यूज होतो. फक्त आता मी तर ईस्ट आणि नॉर्थ चूज केले, सो मला ईस्ट आणि नॉर्थ मधलाच क्वांटिटीचा डेटा इथे मिळेल. ओके. रिमूव्ह करण्यासाठी फक्त इथनं अनचेक करायचा बॉक्स, सो इथून रिमूव्ह होऊन जातं ते. कळालं? पिव्होट टेबल यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही डेटा किती समजता आणि त्यातून कसं अनालिसिस करून तुम्ही इथे कोणते व्हॅल्यू चूज करता या चार्ट सेक्शन मध्ये, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती इनसाइट्स देऊ शकता. तुम्हाला जर पूर्ण डेटा कळाला तर तुम्ही इथे व्हॅल्यू पुट करून तुम्ही इझिली मल्टिपल इनसाइट्स आपण काढू शकतो. ओके. पहिला अजून काय राहते यात? हा ओके, हा टॅब एक समजून घेऊ काय काय असते यामध्ये. सिमिलर टू टेबल, पहिला इथं पिव्होट टेबलचं नाव, त्यानंतर इथं मी सिलेक्ट काय करतो, ॲक्सेसरीज सिलेक्ट केली, माझी फील्ड ॲक्सेसरीज कशात येतं, कॅटेगरीज मध्ये येतं, सो ॲक्टिव्ह फील्ड ही कॅटेगरी दाखवणार इथे. त्यानंतर जर आपल्याकडे हेरार्की असेल जसं की डेट मध्ये हेरार्की असते ना, की पहिल्यांदा इयर येतं, त्यानंतर मंथ्स येतात, मग मंथच्या अंडर डेट येतात. जर त्या टाईपचा डेटा असेल तर इथे एक्सपांड फील्ड आणि कोलॅप्स फील्ड हे दोन ऑप्शन्स इनेबल होतात. ठीक आहे. इथे स्लायसर्स आपण इन्सर्ट करू शकतो सिमिलर टू टेबल. देन टाइमलाईन साठी आपल्याला लागतो डेट वाला डेटा लागतो. ओके. त्यानंतर ना आपल्याला मेन सोर्स डेटा जर चेंज करायचा असेल तर इथे चेंज डेटा सोर्स म्हणून ऑप्शन असतो. इथून आपण नवीन डेटा रेंज एक सिलेक्ट करू शकतो. जर आपल्या डेटामध्ये जर मायन्यूट चेंजेस केले, जर रिफ्रेश करायचा असेल तर डेटा, तर रिफ्रेश ऑप्शन आहे. त्यानंतर क्लिअर मध्ये एकतर क्लिअर फिल्टर करू शकतो, नाहीतर क्लिअर ऑल म्हणजे पूर्ण डेटा वरती जे ऑपरेशन्स केलेत सगळे आपण तर क्लिअर होतात. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्टने काय नॉर्मली सिलेक्ट होतो, जसं की कंट्रोल ऑल आपण जसं करतो तसं. त्यानंतर जर आपल्याला हा पिव्होट टेबल आहे आपला, तो जर दुसऱ्या एका शीट मध्ये जर मूव्ह करायचा असेल तर मूव्ह पिव्होट टेबल नावाचा एक ऑप्शन आहे. त्यानंतर जर आपल्याला आणखी काय कॅल्क्युलेशन करायचे असतील आणि नवीन कॉलम्स ऍड करायचे असतील तर कॅल्क्युलेटेड फील्ड नावाचे ऑप्शन आहे. इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा, त्या कॉलमचं नाव इथे द्यायचं. ओके. देन कॅल्क्युलेटेड आयटम सिमिलर ते नाही येते यामध्ये. ओके. इथे आपण पिव्होट चार्ट इन्सर्ट करू शकतो. ओके. पिव्होट चार्ट आला सेम इथे परत टेबल चार्ट सारखे 3 ऑप्शन्स इनेबल होतात. ते डिसेबल करण्यासाठी परत बाहेर एकदा कुठे पण क्लिक केले तर चालतं. परत इनेबल करायचं असलं चार्टवर क्लिक केलं की चार्टचे टूल्स ऑप्शन्स इथे इनेबल होतात. जर आपल्याला पिव्होट टेबलचे ऑप्शन्स पाहिजे असतील तर पिव्होट टेबलवरती क्लिक करायचं. ओके. फील्ड लिस्ट म्हणजे हा पूर्ण जो राईट साइडचा टेबल आहे त्याला फील्ड लिस्ट म्हणतात. ओके. आणि फील्ड बटन्स हे जे
आपले हे फिल्टर वाले बटन्स आहेत ना, त्यांना फील्ड बटन म्हणतात. आणि फील्ड हेडर्स. कळालं पिव्होट टेबल? ठीक आहे. आजचं टास्क असेल या डेटावरती उद्या तुम्ही मिनिमम 5 ते 6 इनसाइट्स काढायचे आणि चार्ट्स रेडी करून आणायचे. ठीक आहे. मी तुम्हाला ही शीट सेंड करतो. पहिल्या शीट मध्ये डेटा असेल, दुसऱ्या शीट मध्ये एक पिव्होट टेबल आणि त्याच्या रिलेटेडचा चार्ट. असे 6 डिफरंट शीट्स पाहिजेत. ओके. म्हणजे टोटल तुमच्याकडे 7 शीट्स पाहिजेत. पहिल्यामध्ये डेटा आणि बाकी 6 शीट मध्ये तुमचं ॲनालिसिस. कळालं? कोणाला काय डाऊट? ओके. जर काही डाऊट नसते तर लिव्ह केलं चालेल. सर जे 6 शीट्स म्हणतात तर त्या 6 शीट्स मध्ये 6 डिफरंट इनसाइट जस्ट लाईक पाय चार्ट किंवा ते बार चार्ट वगैरे तसे का? हो 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 करेक्ट. तुम्ही ओके चार्ट सिमिलर यूज करू शकता, ओके खरं वेगवेगळे इनसाइट्स पाहिजेत. ओके. जसं जर कॅटेगरी घेतली तर त्याच्यावर कॅटेगरी रेंज किंवा जस्ट लाईक आपण पॉवर बीआय मध्ये जसे डॅशबोर्ड क्रिएट करतो सिमिलर टाईप ना? करेक्ट करेक्ट करेक्ट. जास्त पण ऍडव्हान्स नको इनसाइट, सिम्पल जरी असले तरी चालेल. जसं की ओके ईस्ट चालेल. रिजन मध्ये एवढे क्वांटिटी सेल आउट झाले आहे, टोटल प्रॉफिट आपल्याला वेस्ट रिजन मध्ये झालेला आहे. असे सिम्पल इनसाइट्स जरी असतील तरी चालतं. ओके चालेल. ओके थँक्यू सर. ओके. गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू सर.